वंचितला 6 जागा द्या, काँग्रेसनं महाविकास आघाडीला प्रस्ताव दिल्याची माहिती। तर 6 पैकी 2 जागा काँग्रेसमधून तर इतर 4 जागा ठाकरे आणि शरद पवार यांनी द्याव्यात, काँग्रेसची मागणी। शरद पवार गटाची आज बैठकीनंतर उमेदवारांची यादी जाहीर होणार। माझ्या बाबतीत भावकीची निवडणूक करणाऱ्यांना मी बघून घेणार, अजित पवार यांचा इशारा। श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, मात्र जिंकला तो कृष्णच। श्रीनिवास पवारांच्या भूमिकेवरून सुनेत्रा पवारांची टीका। बारामतीत तुमच्या मनातलाच उमेदवार असणार, सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर अजित पवार यांचं सूचक विधान। राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अजित पवारांकडून आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर, तर त्यांना उमेदवार आयात करावा लागतो। हा शरद पवार गटाचा विजय असल्याचा अमोल कोल्हेंचा टोला। राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यायची गरज नव्हती, शिवसेना आमदार भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान। अजित पवारांवर टीका करणाऱ्या विजय शिवतारेंना शिवसेनेच्या शिस्त पालन समितीची नोटीस, पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं 24 तासात उत्तर देण्याचा आदेश। हातकणंगलेमधून राजू शेट्टींनी पाठिंबा घेतला नाही तर महाविकास आघाडीला उमेदवार उभा करावा लागेल, जयंत पाटलांचं विधान। तर पाठिंबा घ्यायला तयार पण महाविकास आघाडीत येणार नाही, शेट्टींची भूमिका। आणि सकाळ माध्यम समूहाकडून नवी मुंबईतल्या वाशीमध्ये साधू संतांच्या पादुकांचा दर्शन सोहळा, एकाच वेळी 18 संतांच्या पादुकांच्या दर्शनाची संधी।